हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही चाललोय कंसारागडाला। तर मित्रांनो, पाहू शकता आपली गाडी येऊन गेलेली आहे, सर्व प्रकारची तयारी होऊन गेलेली आहे आणि एका दिवसाचा राहायचा प्लॅन आहे मित्रांनो। तर तिथं स्वयंपाक करावा लागेल, तर सर्व पातेली वगैरे घेऊन घेतलेले। काही जण यायचे बाकी होते मित्रांनो, तर त्यांची वाट बघत बसलेलो। ते आल्यावर निघतो आम्ही कंसारागडावर। गावाकडून निघाल्यावर मित्रांनो पोहोचतो आम्ही छडवेलला गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी। पेट्रोल भरून पोहोचतो आम्ही पिंपळनेरला आल्यानंतर सर्वात पहिले आम्ही पाण्याचे जार भरून घेतो, कारण की तिथं गडावर पाणी एकदम कठीण आहे भेटणं, त्यामुळे इथूनच भरून घेतो। त्यानंतर मित्रांनो, रात्रीचा स्वयंपाक करण्यासाठी पोरं गेले होते भाजीपाला आणायला, तावपर्यंत आम्ही नाश्ता करून घेतला। सर्व बाजार झाल्यानंतर मित्रांनो होऊन जातो चहा प्यायचा टाइम। मग आम्ही पिंपळनेरच्या जय मल्हार चहा या ठिकाणी चहा प्यायला येऊन जातो। पिंपळनेर वरून निघाल्यावर नॉनस्टॉप जातो आम्ही कंसारागडावर। फायनली मित्रांनो आपण पोहोचून जातो कंसारागडाला। सर्वात आधी जातो मित्रांनो आम्ही देवदर्शनाला। पाहू शकता मित्रांनो, ज्यांच्या गावात देव बसलेले असतील ते सर्व दर्शनाला आले आहे बघा। तर मित्रांनो, जे लांबून मावले आलेले असतात ते लवकर झोपून घेतात आणि रात्री नाचायला 5 मिनिटाचा रस्ता चालून झाल्यानंतर मित्रांनो पोहोचून जातो आपण कंसारागडाच्या देवस्थानावर। पाहू शकता तुम्ही मित्रांनो कंसारागड, तर तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या। तर सर्वात आधी आम्ही तिथं नारळ फोडलं, त्यांचं दर्शन केलं। देवाचे दर्शन घेऊन निघून जातो मित्रांनो आम्ही स्वयंपाकाची तयारी करायला। बाकीचे मेंबर तिथं फिरायची मजा घेत होते, तोपर्यंत आम्ही फटाफट खिचडी बनवून घेतली। जेवण झाल्यानंतर मित्रांनो शेकोटी जवळ बसून आम्ही सर्व गप्पा मारत होतो, खूप भारी वाटत होतं। तुम्ही कोणत्या मित्रासोबत असं फिरायला गेले त्या मित्राला ही व्हिडिओ नक्की सेंड करा। बराच वेळ गप्पा मारून मित्रांनो मग चाललो जातो आम्ही झोपायला। सकाळी उठून आपले मंडळी शेकोटी जवळ शेकत बसलेले, कारण की थंडी जेवढी होती। तुम्ही बघू शकता व्ह्यू किती भारी आहे। जिथं बघावं मित्रांनो तिथं सर्व सागचेच झाड आहेत। त्यानंतर जातो मित्रांनो आम्ही हातपाय धुण्यासाठी। रात्री अंधारात काय बरोबर दिसलं नसेल मित्रांनो तुम्हाला, तर आता बघा कशी गर्दी आहे इथे। ही तरी नॉर्मल गर्दी मित्रांनो, ज्या टायमाला इथे जत्रा असते ना त्या टायमाला इथं उभं राहायला बी जागा भेटत नाही। मी फटाफट तोंड धुवून दादा त्यांना चहा घेऊन येतो। ह्या व्ह्यू ला पाहून मित्रांनो चहा प्यायची मजाच वेगळी आली, ती खूप भारी वाटत होतं। मग रात्रीच्या खिचडीला गरम करून सर्वजण नाश्ता करून घेतात। नाश्ता करून सर्व बॅग पॅक करताना निघतो आम्ही घरी जाण्यासाठी। थांबा मित्रांनो, ही व्हिडिओ इथं नाही संपत, पुढे अजून खूप मजा येणार आहे। तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मग बरंच पुढे आल्यानंतर आपली मंडळीला लागते चहाची तलब। मग आम्ही या ठिकाणी चहा प्यायला थांबून जातो। चहा पिल्यानंतर पोहोचतो आम्ही मित्रांनो या स्पॉटला। बघा कसा व्ह्यू आहे। बघा आता जेवायची वेळ झाली आणि आपला जगनी दात घासू राहिला। तर बघा 2 मस्त गावठी कोंबड्यांना तयार करून घेतलं। तर मग पाहू शकता तुम्ही चिकनचं भांड चुलीवरती चढवून दिलेलं आहे, त्या साईडला भात शिजवायला पाणी गरम करताय। त्यानंतर त्याच्यात सर्व प्रकारचे मसाले टाकून त्याच्यात पाणी टाकून दिलं आणि त्याला शिजायला ठेवलं। भाजी शिजेपर्यंत आम्ही जवळच्या हॉटेलला पोळ्या घ्यायला निघून जातो। पोळ्या घेऊन आल्यानंतर मित्रांनो पाहू शकता की आपली भाजी रेडी झालेली आहे। पाहू शकता मित्रांनो तुम्ही भाजीचा कलर किती सुंदर आहे। दुसऱ्या प्लेट मध्ये पोळ्या आणि भात आहे मित्रांनो, आणि या साईडला आपले मेंबर बसले आणि अर्धे जण त्या साईडला बसलेले। जेवण करून सर्व भांडे बिंडे आवरून निघतो मित्रांनो आम्ही घरी। आवडले असेल तर लाईक शेअर कॉमेंट नक्की करा मित्रांनो। आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये। बाय बाय।